मध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, कालच आपण संत मोनिका ऑगस्टीनची आई हिचा सण साजरा केला, ज्या आईने आपल्या मुलाच्या परिवर्तनासाठी अहोरात्र कष्ट घेतलेले होते, ज्या आईने रात्रीचे दिवस करून गुडघे टेकून आपल्या मुलाच्या परिवर्तनासाठी प्रार्थना केले होते। त्या आईचं उदाहरण कालच आपण पाहिलेलं होतं आणि आज देऊळ माता दुसऱ्या दिवशीच तिचा जो वाया गेलेला मुलगा जो परमेश्वराकडे परत येतो आणि महान बिशप व संत बनतो, त्या संताचं उदाहरण म्हणजे त्या संताचा सोहळा साजरा करीत आहोत। आज देऊळ माता आपल्या समोर संत ऑगस्टीनचं उदाहरण ठेवत आहे। ऑगस्टीनचं नाव कोणी ऐकलं नाही, बहुतेकांना ऑगस्टीन हे नाव माहित आहे, त्याच्याशी परिचित आहे, परंतु ऑगस्टीनचं जीवन कसं होतं याची कल्पना काहींना नसेलच। लहानपणापासूनच ऑगस्टीन जो आपल्या आईच्या प्रेमापासून दुरावलेला होता, परमेश्वराला न जुमानणार होता, परमेश्वराच्या प्रीतीपासून दूर जाऊन अमंगल कार्यामध्ये तो गुंतलेला होता, विश्वास सोडलेला होता। वेगवेगळ्या कार्यामध्ये गुंतल्यामुळे परमेश्वराचा विश्वास त्याचा उडावलेला होता आणि त्याची चिंता त्याची आई मोनिका हिला लागलेली होती। कसं तरी करून माझ्या वाया गेलेल्या मुलाला परत त्या वाटेवरती आणावं अशी उत्कंठा त्या आईची होती, परंतु ऑगस्टीनच्या मनामध्ये थोडी देखील भीती नव्हती किंवा प्रीती नव्हती। त्याने आपलं अमंगल कार्य सुरूच ठेवलेलं होतं। परंतु असं सांगतात की परमेश्वर वाकड्या लाईनीवरती सरळ लिहत असतो। कितीही व्यक्ती दुरावलेला असेल तरी एका आईच्या प्रार्थनेमुळे किंवा एका विश्वासू लोकांच्या व्यक्तीमुळे परमेश्वर वाया गेलेल्या व्यक्तीच्या जीवनाचं नक्कीच परिवर्तन घडत असतो। संत मोनिकाची प्रार्थना वाया गेली नाही, संत मोनिकाने ढाळलेले अश्रू देखील वाया गेले नाही, तिची प्रार्थना ऐकण्यात येते। संत अम्ब्रोसद्वारे, जे देवाचे बिशप होते, अम्ब्रोसद्वारे संत ऑगस्टीन परमेश्वराच्या जवळ येतो। संत अम्ब्रोसद्वारे परमेश्वर त्या संत ऑगस्टीनच्या जीवनाला स्पर्श करतो। ज्याप्रमाणे परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तर लोखंडाचं सोन्यामध्ये रूपांतर व्हावं, त्याचप्रमाणे परमेश्वराचा स्पर्श जेव्हा संत अम्ब्रोसद्वारे, बिशप अम्ब्रोसद्वारे संत ऑगस्टीनच्या जीवनाला होतो, तेव्हा ऑगस्टीनचे जीवन पूर्णपणे बदलून जाते। वाया गेलेला ऑगस्टीन, आपला पोरगा, आपला मुलगा परत आईकडे परत येतो, परमेश्वराकडे परत येतो आणि त्याच्या परिवर्तनाची जी साक्ष आहे तो सर्व जगाला सांगतो। आज केवळ ऑगस्टीन फादरच होत नाही, तर फादर झाल्यानंतर बिशपाची मोठी पदवी त्याला मिळते। त्यानंतर परमेश्वराविषयी चांगल्याच गोष्टी तो अनेक पुस्तकाद्वारे लिहून ठेवतो। आपल्या जीवनामध्ये किती दुःख आलेले आहेत, कशा प्रकारे मी अंधारा किंवा पापाच्या अंधारामध्ये लुटपुटलेलो होतो, अडकलेलो होतो, याविषयी तो लिहून ठेवतो आणि कशा प्रकारे त्याच्या आईच्या प्रार्थनेद्वारे आणि बिशप अम्ब्रोसच्या मध्यस्थीद्वारे तो परमेश्वराकडे येतो हे देखील लिहून ठेवत आहे। ऑगस्टीन आपल्या सर्वांसाठी एक उत्तम असं आदर्श आहे की व्यक्ती कितीही पापी असला तरी परमेश्वर त्या व्यक्तीच्या अंतःकरणाकडे पाहत असतो। कदाचित ऑगस्टीनच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी परमेश्वराविषयी काहीतरी असेलच आणि म्हणूनच परमेश्वर त्या व्यक्तीचं जीवन परिवर्तन करतो। ऑगस्टीन प्रमाणे आपलं देखील जीवन कधी कधी पापाच्या अंधारामध्ये गुंतलेलं असते, आपल्याला देखील दिशा सापडत नाही, परंतु कुठेतरी कोणीतरी आपल्यासाठी प्रार्थना करत असते, आपल्यासाठी मागत असते आणि परमेश्वर नक्कीच आपली वाट किंवा आपली दिशा, आपल्याला योग्य ती दिशा दाखवत असतो। आज संत मोनिकाचं उदाहरण समोर ठेवत असताना संत ऑगस्टीनचं देखील उदाहरण ठेवूया। किती जीवनामध्ये पापाचे काही डोंगर आले किंवा अंधकाराचे डोंगर आले, वादळ आले, तरी सुद्धा परमेश्वर या वादळातून काढण्यासाठी आपल्याला समर्थ आहे, हा विश्वास परमेश्वरावर ठेवूया आणि आपलं अंतःकरण परमेश्वरासाठी उघडे करून त्याच्यावरती विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करूया। आमेन।